नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5 मे 2025 या दिवशी सीईटीने घेण्यात आलेल्या परीक्षेच्या पेपर एक्सप्लेनेशनच्या आजच्या या नवीन सेशनमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. बघा, आतापर्यंत आपण या पेपरचे पहिले 15 प्रश्न सॉल्व्ह केले होते. आता आपण कंटिन्यू करूयात त्या पुढील काही प्रश्नांना. तर बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स अँड मेकिंग अन अँगल विथ द प्लेन. हा प्रश्न आहे लाईन अँड प्लेन या चॅप्टर मधला. आता या ठिकाणी काय प्रश्न विचारला की एक प्लेनचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे जो प्लेन या 2 पॉइंट मधून जातो आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी जर बघाल तर प्लेनचं इक्वेशन काय असतं, प्लेनचं इक्वेशन असतं ए एक्स मायनस x1 प्लस बी वाय मायनस y1 प्लस सी झेड मायनस z1 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हा जो काही प्लेन आहे तर तो प्लेन 1 0 0 आणि 0 1 0 या 2 पॉइंट मधून पास होतो आहे. म्हणजेच मी या ठिकाणी काय म्हणू शकतो की जो काही पॉइंट आहे, पहिला पॉइंट आहे 1 0 0, तर तो पॉइंट ह्या प्लेनचं सॅटिस्फॅक्शन करतो. म्हणजेच काय की या ठिकाणी जर आपण व्हॅल्यू पुट केल्या x मायनस x1 च्या जागी 1 प्लस बी वाय मायनस 0 प्लस सी झेड मायनस 0 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा, ए एक्स मायनस 1 प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू 0. आता लक्षात घ्या, हे जे काही आपल्याला प्लेनचं इक्वेशन मिळालेलं आहे. ओके, त्यानंतर दुसरा अजून एक पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. कोणता पॉइंट आहे तो, तर तो पॉइंट आहे बघा या ठिकाणी 0 1 0. म्हणजेच काय, हा 0 1 0 हा सुद्धा या प्लेनचं सॅटिस्फॅक्शन करेल. म्हणजे मी जर ही किंमत या ठिकाणी पुट केली एक्सच्या जागी 0 वायच्या जागी 1 आणि झेडच्या जागी, तर मला काय मिळेल बघा, ए या ठिकाणी 0 मायनस 1 प्लस बी वायच्या ठिकाणी 1 प्लस सी 0 इक्वल टू 0. तर या ठिकाणी हे मिळेल आपल्याला मायनस ए प्लस बी प्लस 0 इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी मिळेल बघा ए इज इक्वल टू बी. आता या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला एक कंडिशन मिळालेली आहे जी की ए इज इक्वल टू बी आहे. या ठिकाणी आपल्याला जो प्लेन फाइंड करायचा आहे त्याला आपण ज्या पद्धतीने ए एक्स प्लस बी वाय प्लस सी या झेड इज इक्वल टू 0 असं कन्सिडर करतो. दुसरा प्लेन या ठिकाणी दिलेला आहे बघा एक्स प्लस वाय मायनस 3 इज इक्वल टू 0 आणि या दोन प्लेनच्या मधला अँगल दिलेला आहे π/4. आता जर आपण या ठिकाणी बघितलं की अँगल बिटवीन द प्लेन्स, तर फॉर्म्युला काय असतो, कॉस थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इंटू a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. या ठिकाणी लक्षात घ्या, पहिला जो काही प्लेन आहे आपण त्याला a1 b1 आणि c1 असं म्हणूयात. जो दुसरा प्लेन आहे त्याला a2 b2 आणि c2 म्हणू. या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. थिटाच्या जागी π/4 म्हणजे कॉस π/4 असेल. a1 च्या जागी a, a2 च्या जागी 1. ओके, त्यानंतर b1 च्या जागी b आणि b2 च्या जागी 1 असेल त्या ठिकाणी. नंतर c1 च्या जागी असेल बघा c आणि c2 च्या जागी या ठिकाणी c कोणीच नाही, सो c आपल्याला घ्यायची गरज राहणार नाही. मग c आपण 0 कन्सिडर करूयात. आणि अंडर रूट मध्ये काय असेल, डिनॉमिनेटर मध्ये a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. त्यानंतर याच्यासाठी a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय असेल, 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस सी नाही या ठिकाणी, म्हणजे तो असेल या ठिकाणी 0. ठीक आहे, चला याला कॅल्क्युलेट करा. या ठिकाणी हा c कॅन्सल होऊन जाईल. कॉस π/4 चं व्हॅल्यू 1/√2 मॉड ऑफ a प्लस बी अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि अंडर रूट 1 स्क्वेअर तो होईल या ठिकाणी 2. ठीक आहे, बघा या ठिकाणी जर बघाल तर √2 कॅन्सल होईल आणि हा a स्क्वेअर अंडर रूट जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो पलीकडे जाऊन याच्यासोबत मल्टिप्लाय करेल. त्यानंतर जर या ठिकाणी बघाल तर दोन्ही साईड या ठिकाणी मॉड मध्ये आहेत. सो आपण मॉड हटवण्यासाठी काय करू, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड जर कराल तर या साईडचा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल आणि पलीकडे असेल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, तर तो आपल्याला त्या ठिकाणी मिळेल a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. a स्क्वेअर बी स्क्वेअर a स्क्वेअर बाय स्क्वेअर जर कॅन्सल झाला तर आपल्याला मिळाला c स्क्वेअर इज इक्वल टू 2ab. आणि या ठिकाणी बघा आपण a आणि b दोघांच्या व्हॅल्यू सेम म्हटल्या होत्या, म्हणजेच आपण त्या ठिकाणी a च्या जागी b किंवा b च्या जागी a जर पुट केला तर आपल्याला काय मिळेल, c स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. आता बघा दोन्ही साईडला जर रूट घेसाल तर आपल्याला मिळेल c इज इक्वल टू प्लस ऑर मायनस अंडर रूट 2a. या ठिकाणी आपण जे काही रेशो मिळालेले आहेत तर आपल्याला बघा रेशो काय मिळाले, a:b:c मिळाला बघा आपल्याला या ठिकाणी. कुणाच्या फॉर्म मध्ये बघा, a b चं व्हॅल्यू a आहे
आणि सीचं व्हॅल्यू आहे बघा या ठिकाणी प्लस ऑर मायनस √2a. या ठिकाणचं जर आपण ए जर उडवणार तर आपल्याला बघा रेशो मिळाला तो 1:1 प्लस ऑर मायनस √2. आता जर आपण आपल्या ऑप्शन्समध्ये याला जर कम्पेअर करणार तर फक्त हा ए एकच ऑप्शन आहे की जो याला सॅटिस्फाय करेल. त्यानंतर बघा जर ऑप्शन बी मध्ये बघाल तर A3 आणि त्यानंतर बी चं व्हॅल्यू 1 आहे जे सॅटिस्फाय करत नाही. सेम सी मध्ये 1 आहे मात्र या ठिकाणी √3 आहे जे की आपला रेशो √2 आलेला आहे. त्यानंतर डी सुद्धा या ठिकाणी सॅटिस्फाय करत नाही, त्या ठिकाणी पण √3 आलेला आहे. तर फक्त ऑप्शन ए हा आपल्याला या ठिकाणी सॅटिस्फाय करतो. दॅट्स वाय ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. बघा परत एकदा लाईन अँड प्लेन या टॉपिकचा प्रश्न विचारलेला आहे. द डिस्टन्स ऑफ द पॉइंट 5, 3, -1 फ्रॉम द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट्स. हे 3 पॉइंट्स मधून जो काही प्लेन पास होतो आहे त्याच्यापासून ह्या पॉइंटचं डिस्टन्स काढायचं आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द प्लेन त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे या ठिकाणी मॉड ऑफ ax1 + by1 + cz1 + d अपॉन √a² + b² + c². या ठिकाणी जे ABCD आहेत तर ते आहे प्लेनसाठी आणि जे x1 y1 आहेत तर ते आहेत पॉइंटसाठी. म्हणजेच काय मला या ठिकाणी पॉइंट माहीत आहे. हे पॉइंट काय आहे तर पॉइंट दिलेला आहे बघा 5, -3, 1. मला फक्त ABCDच्या व्हॅल्यू माहीत पाहिजे. ABCD म्हणजेच प्लेन माहीत पाहिजे. मग प्लेन काढण्यासाठी या ठिकाणी बघा इक्वेशन ऑफ प्लेन हे काय असतं तर ते असतं डिटर्मिनंट ऑफ कुणाचा ह्या 3 पॉइंटचा, एक हा दुसरा आणि हा तिसरा, ह्या 3 पॉइंटचा या ठिकाणी घ्यायचा डिटर्मिनंट. तर त्या ठिकाणी डिटर्मिनंटसाठी काय फॉर्म्युला आहे तर तो आहे बघा x - x1, x1 - x2, x2 - x3, y - y1, y1 - y2, y2 - y3. त्यानंतर z - z1, z1 - z2 आणि z2 - z3 इज इक्वल टू असते 1. चला ह्या व्हॅल्यू जर या ठिकाणी पुट कराल तर हा पहिला पॉइंट आहे म्हणजे x1, y1, z1 तो पहिला पॉइंट. 3, -2 आणि 4 हा x2, y2, z2 आणि त्यानंतर 1 - 3, 3 हे असेल आपल्यासाठी x3, y3, z3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल बघा तर x1 ची व्हॅल्यू आहे बघा 2, जिथं जिथं x1 आहे त्या ठिकाणी पुट करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर ही व्हॅल्यू आहे बघा y1 ची म्हणजेच काय y - 1. ओके. त्यानंतर ही व्हॅल्यू आहे बघा z1 ची इज इक्वल टू 0. चला समोर या ठिकाणी काय असेल तर 3. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला x2 पाहिजे त्या ठिकाणी 3 पुट करून घ्या. ओके. त्यानंतर -2 म्हणजे हा मायनस मायनस काय होईल हा होईल प्लस. ओके. त्यानंतर 4 तर या ठिकाणी असेल आपला 0 - 4. त्यानंतर थर्ड पॉइंट 1 - 3 आणि 3 तर मायनस करायचा आहे म्हणजे तो नंतर साइन चेंज होतील त्याचे. हा -1 हा मायनस मायनस +3 आणि त्यानंतर हा होईल बघा -3. चला या ठिकाणी याला सिम्प्लिफाय करून घ्या तर आपल्याला काय मिळेल या ठिकाणी x - 2, 2 - 3 -1, 3 - 1 तो मिळाला 2. नंतर y - 1 या ठिकाणी मिळाला बघा 1 + 2 3 हा मिळाला आपल्याला 1. त्यानंतर हा मिळाला z हा मिळाला -4, 4 - 3 हा मिळाला 1 इज इक्वल टू 0. चला या ठिकाणी जर डिटर्मिनंट सॉल्व्ह कराल तर डिटर्मिनंट काय मिळेल या ठिकाणी x - 2. ठीक आहे. 3 1 जा 3 आणि हा मायनस मायनस +4 होईल म्हणजे हा मिळाला बघा आपल्याला 7. त्यानंतर मायनस y - 1 चला क्रॉस मल्टिप्लाय करा 1 1 जा हा मिळाला -1. त्यानंतर 2 4 जा -8 आणि मायनस मायनस हा होईल +8 म्हणजेच 8 - 1 जर कराल तर या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 7 मिळेल. ते डायरेक्ट 7 घेऊ. या ठिकाणी बघा z आता करा हा मिळाला -1 आणि हा मिळाला 3 2 जा -6 -1 - 6 दॅट इज -7 म्हणजे या ठिकाणी आपण लिहूया डायरेक्ट -7 इज इक्वल टू 0. आता सगळ्यांना जर 7 ने या ठिकाणी डिवाइड करून घ्याल तर इक्वेशन काय मिळालं बघा x - 2. ठीक आहे. त्यानंतर हे मायनस y - 1 आणि त्यानंतर हा मायनस असेल z सोबत इज इक्वल टू 0 म्हणजेच आता आपल्याला इक्वेशन मिळालं x - y - z त्यानंतर -2 आणि हा मायनस मायनस +1. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल तर -1 इज इक्वल टू 0. हे आहे बघा आपलं इक्वेशन ऑफ द प्लेन. ठीक आहे. आता या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या इक्वेशन ऑफ प्लेन मिळालं, पॉइंट मिळालं, आपल्याला त्याचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल. यासाठी प्लेनचं इक्वेशन काय आहे प्लेन आपल्याला काय मिळालं बघा x - y - z -1 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला जे काही डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स काय मिळेल बघा या ठिकाणी जे x सोबत
एक्स सोबत जे कोएफिशियंट्स आहेत, ठीक आहे, तर वाय सोबत जो कोएफिशियंट आहे तो बी, झेड सोबत जो आहे तो सी, आणि जो -1 आहे तो डी ची या ठिकाणी व्हॅल्यू आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक कॅल्क्युलेट करा. डी इज इक्वल टू मॉड ऑफ 5 1 जा 5, 3 1 जा -3, -1 +1, -1 डिवाइड अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर. दॅट्स वाय डी इज इक्वल टू, वरती बघा +1 -1 कॅन्सल, 5 - 3 2 अपॉन अंडर रूट 3. या ठिकाणी जर मॉड उडवाल तर डी इज इक्वल टू मिळालं बघा आपल्याला 2 अंडर रूट 3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉइंट अँड प्लेन इज 2 अंडर रूट 3. दॅट्स वाय ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. इनडेफिनेट इंटिग्रल ह्या चॅप्टर मधला प्रश्न आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. थोडंसं या ठिकाणी फक्त काही गोष्टी लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी नेमकं करायचं काय आहे. या ठिकाणी जर आपण म्हणणार आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन, या ठिकाणी दिलंय बघा cos x, आणि अनदर ब्रॅकेट दिलाय 1 + cos x. आता या ठिकाणी समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की हा जो आहे इंटिग्रेशन, तर हा 1 अपॉन अशा पद्धतीने दिलेला आहे. म्हणजेच काय, 1 अपॉन cos x ब्रॅकेट 1 + cos x विथ रिस्पेक्ट टू एक्स अशा पद्धतीने दिलेला आहे. या ठिकाणी मी एक ऍडजस्टमेंट करतो, आणि ती ऍडजस्टमेंट काय करतो तर बघा लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे तर हा cos x, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे बघा 1 + cos x इंटू dx, ज्याला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स ज्या पद्धतीने बोलत असतो, हा आपला 1 ॲज इट इज. या ठिकाणी खाली जो डिनॉमिनेटर मध्ये cos x आहे ना, खाली जो डिनॉमिनेटर मध्ये cos x आहे ना, तर तो मी याच्यामध्ये ऍड करतो 1 + cos x, कारण तो कॅन्सल झाला पाहिजे. आता मी या ठिकाणी ऍड केला तर चालणार नाही, असं आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे मी काय करतो तर ती ऍडजस्टमेंट कंप्लीट होण्यासाठी cos x परत -1 करतो. आता जर या ठिकाणी बघाल तर cos x जर कॅन्सल झाला तर आपण त्या ठिकाणी काहीही बदल केलेला नाही. सो आपण अशा पद्धतीने करू शकतो. केलेली ऍडजस्टमेंट जर लक्षात आली असेल तर पुढच्या स्टेपला काय करूयात आपण बघा, हा 1 + cos x - cos x, हा जो डिनॉमिनेटर मध्ये आहे cos इंटू 1 + cos, तर तो दोघांना सुद्धा म्हणजे या दोघांना सुद्धा या ठिकाणी डिवाइड मध्ये आहे. तर मी या ठिकाणी काय करतो, त्या दोघांना सेपरेट करतो. म्हणजेच कसं बघा, या ठिकाणी 1 + cos x अपॉन -cos x अपॉन, ठीक आहे. या ठिकाणी जर बघाल तर हा 1 + cos x 1 + cos x काय झाला, कॅन्सल झाला. ओके, आणि समोर हा cos x कॅन्सल झाला. म्हणजेच बघा आपल्याला या ठिकाणी मिळालं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी 1 + cos x कॅन्सल झाल्यामुळे 1/cos x काय मिळाला, 1/cos x. त्याला डायरेक्ट sec x लिहिलं चालेल. ओके, याला 1/cos x कोणता काटला, हा 1 + cos x आणि 1 + cos x काटला. ठीक आहे, त्याला वाटलं तर वेगळ्या पेनने दाखवतो मी. हा 1 + cos x 1 + cos x या ठिकाणी काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे इथे काय उरला तर तिथे उरला बघा 1/cos x, म्हणजे डायरेक्ट आपण त्याला लिहिलं sec x. त्यानंतर बघा लक्षात घ्या, समोर काय उरला मायनस, इथला cos x काय झाला, कॅन्सल झाला. आता इथला cos x कॅन्सल झाला, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी उरला बघा 1/1 + cos x, हा उरला डिनॉमिनेटर मध्ये. आता हा जो काही डिनॉमिनेटर मध्ये उरला ना, तर त्याला डायरेक्ट आपण sec x काही लिहू शकत नाही. पण याला मी असं लिहू शकतो का बघा, 1/, हा जो 1 + cos आहे ना, हा जो 1 + cos आहे ना, तर त्याला या ठिकाणी आपण 2 × cos² लिहू शकतो. ओके, बिलकुल लिहू शकतो. आणि त्याला बदल करत असताना काय करावं लागतं, फक्त ह्या अँगलचा करावा लागतो हाफ. म्हणजे तो काय झाला त्या ठिकाणी 1/2 cos² x/2. आता बघा, हा 1/2 ॲज इट इज, जो डिनॉमिनेटर मध्ये cos² आहे ना, त्याला मी डायरेक्ट लिहितो sec² x/2. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा, sec x चं मी इंटिग्रेशन घेऊ शकतो, -sec² चं सुद्धा इंटिग्रेशन घेऊ शकतो. चला डायरेक्ट आपण त्याला काय करू तर इंटिग्रेशनला करूयात सेपरेट. म्हणजेच आपल्याकडे बनेल बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec x विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस 1/2 इंटिग्रेशन ऑफ sec² x/2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर चला सांगा या ठिकाणी काय फॉर्म्युला आहे. अत्यंत सोपा फॉर्म्युला आहे. आय इज इक्वल टू sec x चा इंटिग्रेशन काय असतो, लॉग ऑफ sec x प्लस tan x मायनस या ठिकाणी 1/2 ॲज इट इज. ठीक आहे, sec² चा तर सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे. sec² चा इंटिग्रेशन काय असतो तर तो असतो tan x. हे आलं आपलं tan of x/2. दॅट्स इट. आता आपण या ठिकाणी इंटिग्रेशन कोणाचा घेतला, sec² चा घेतला. ओके,
x/2 या ठिकाणी ॲज अ कंपोजिट फंक्शन म्हणून ऍक्ट करतं आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये काय करतो आपण, डेरिव्हेटिव्हमध्ये त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो, इंटिग्रेशनमध्ये त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. कोणाच्या डेरिव्हेटिव्हने, सेक स्क्वेअरचा घेतला ना तर x/2चा, x/2चा घ्या डेरिव्हेटिव्ह, x/2चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, तो असेल 1/2, याने याला डिवाइड करा, दॅट्स इट. याचं लक्षात झालं. आणि काय करत असतो आपण, इनडेफिनेट आहे म्हणून प्लस सी. या ठिकाणी जर लक्षात घ्याल 1/2 काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळालं बघा, I इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स मायनस समोर टॅन ऑफ x/2 प्लस सी, हे मिळालं आपल्याला. ऑप्शनमध्ये चेक करा, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर मधला प्रश्न आहे, अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी जितका सोपा प्रश्न आहे त्याच्यापेक्षा अजूनही सोपा करून तुम्ही लक्षात घ्या की काय करायचं आहे. या ठिकाणी फाइंड करायचं आहे ई ऑफ एक्सचा स्क्वेअर. तर कोणत्या पण व्हॅल्यू फाइंड करत असताना प्रोबॅबिलिटीमध्ये एक सवय लावून घ्या की थोडंसं चार्ट बनवण्याची सवय लावा. चार्ट जर बनवाल तर कोणती पण व्हॅल्यू एकदम इझिली लक्षात राहील. ठीक आहे, बघा काय करायचं आहे. 2 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली विथ रिप्लेसमेंट फ्रॉम पेअर ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, लेट एक्स डिनोट नंबर ऑफ किंग्स ऑब्टेन व्हेन 2 कार्ड्स आर ड्रॉन. काय करायचं आहे, 52 पत्ते आहेत, त्यांच्यामधून आपल्याला 2 पत्ते घ्यायचे आहेत विथ रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट असेल तर चालतंय, विथ रिप्लेसमेंट घ्यायचे आहेत, 2 कार्ड्स घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक ऑफ एक्सचं स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. कुणासाठी, टू गेटिंग 2 कार्ड्स, पण ते कोणते असले पाहिजे, किंग असले पाहिजे. एक्स त्याला डिनोट करतो आहे. म्हणजेच या ठिकाणी काय असेल बघा, आपण जे काही चार्ट बनवतो तर एक्स आहे, तर एक्स आय मध्ये या ठिकाणी आपल्याकडे किंग असण्याच्या चान्सेस काय असतील. कदाचित 2दा कार्ड काढले, 0 वेळेस किंग मिळाला. कदाचित 2दा किंग एकदा मिळाला. कदाचित 2 वेळेस काय काढले तर दोन्ही पण वेळेस काय मिळेल, किंग मिळेल. ओके, तर हे झाल्या आपल्या एक्सच्या एक्सपेक्टेड व्हॅल्यूज. एक्सच्या ज्या काही आपल्याला, आपण ज्याला रॅन्डम व्हेरिएबल्स म्हणतो, तर एक्स साठी आपल्याला ही व्हॅल्यू मिळाल्या. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. आता प्रोबॅबिलिटी ऑफ 0 किंग मिळेल याचं काय, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यात आधी तर आपल्याला पी आणि क्यू माहिती पाहिजे. ठीक आहे, अत्यंत सोपं आहे, लक्षात घ्या. फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, एक तर पी आणि क्यू म्हणजे ज्याला आपण सक्सेस आणि नॉट सक्सेस म्हणतो. पी ला जर आपण म्हटलं सक्सेस आणि क्यू ला जर म्हटलं नॉट सक्सेस, तर बघा काय करतो आहे. समजा मी पहिल्यांदा एक कार्ड घेतलं, जर मी पहिल्यांदा एक कार्ड जर घेतलं तर त्या ठिकाणी तो किंग असेल, याचं प्रोबॅबिलिटी किती, टोटल किंग किती आहेत, 4. किती पैकी, 52 पैकी. तर हा झाला माझ्यासाठी पी. ओके, सो पी काय झाला मग, 4 ने जर डिवाइड केलं तर तो झाला मला 1/13. पी जर मिळाला मला 1/13, तर क्यू काय मिळेल, तर क्यू मिळतो 1 - पी. म्हणजे त्या ठिकाणी क्यू काय मिळेल मला, तर क्यू मिळेल बघा 12/13. ओके, आता काय झालं की मी कार्ड सिलेक्ट केलं, पण त्याच्यात एकदा सुद्धा मला किंग मिळाला नाही. एकदा सुद्धा किंग मिळाला नाही, तर काय झालं, मला पहिल्यांदा पण नॉट सक्सेस, दुसऱ्यांदा पण नॉट सक्सेस. म्हणजेच नॉट सक्सेस काय, 12/13, 12/13. तर किती मिळालं हे, याचं प्रोबॅबिलिटी झालं बघा 144/169. त्यानंतर दुसऱ्यांदा मी काय केलं, दुसऱ्यांदा ज्या वेळेस कार्ड काढलं तर कदाचित असं होऊ शकतं की एकदा सक्सेस मिळेल, एकदा नॉट सक्सेस मिळेल. पण आता याचा चान्स पण वेगळा आहे. याचा चान्स वेगळा आहे म्हणजेच काय, पहिल्यांदा सक्सेस, दुसऱ्यांदा नॉट सक्सेस. कदाचित पहिल्यांदा नॉट सक्सेस, दुसऱ्यांदा सक्सेस. ओके, म्हणजेच याला आपण म्हणतो 2PQ मिळेल आपल्याला. तर हा चान्स किती मिळेल बघा, तर 2 इंटू पी आहे 1/13 आणि क्यू आहे 12/13. चला मल्टिप्लाय करा, 2 इंटू 1 इंटू 12, तर ते मिळेल बघा या ठिकाणी 24/13, 169. ओके, त्यानंतर तिसरा चान्स आहे या ठिकाणी की दोन्ही पण मला किंग मिळतील. दोन्ही पण किंग मिळतील म्हणजे एक्सचा व्हॅल्यू 2 असण्याचं. एक्सचा व्हॅल्यू 2 असण्याचं म्हणजे काय, पहिला किंग, दुसरा पण किंग, दॅट इज 1/13, 1/13. करा मल्टिप्लाय, तर ते मिळेल मला 1/169. ओके, चला अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढल्या. आता आपल्याला काढायचं काय आहे, तर या ठिकाणी घ्यायचं आहे ई ऑफ एक्सचा स्क्वेअर. आता ई ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच काय असतं, तर ते असतं समेशन. समेशन कोणाचं, सगळ्या चान्सेसचं, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आहे. सगळ्या प्रोबॅबिलिटीज या ठिकाणी काय घ्यायची आहे, आपल्याला समेशन घ्यायची. पण कुणाची, फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आहे का, नाही, ई ऑफ एक्स स्क्वेअर आहे म्हणून या ठिकाणी याला मल्टिप्लाय करायचं एक्स आयच्या स्क्वेअरने. ठीक आहे, आता बघा एक्स आयचा स्क्वेअर पाहिजे, एक्स आयचा स्क्वेअर या ठिकाणी एक्स आयचा स्क्वेअर काय असेल, 0चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर. ठीक आहे, चला आता ह्या एक्स आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करा प्रोबॅबिलिटीला.
या ठिकाणी काय असेल तर हा चार्ट होईल आपला XI स्क्वेअर इंटू प्रोबेबिलिटी ऑफ XI. ठीक आहे, चला मल्टिप्लाय करा, 0 ने मल्टिप्लाय करा 0, 1 ने मल्टिप्लाय करा 24/169, त्यानंतर 4 ने मल्टिप्लाय करा तर 4/169. दॅट्स इट, झालं. आणि हेच आहे आपलं E ऑफ एक्सचा स्क्वेअर, समेशन ऑफ ऑल चान्सेस. तर ते काय मिळेल आपल्याला, पहिलं तर मिळालं 0, दुसरं मिळालं 24/169 आणि तिसरं मिळालं 4/169. ठीक आहे, चला 0 सोडून द्या, त्या ठिकाणी ऍडिशन जर कराल तर 169 ऍडिशन ॲज इट इज, वरती 24 प्लस 4 दॅट इज 28. देअरफॉर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. या ठिकाणी बघा, भरपूर वेळेस याला सॉल्व्ह करत असताना तुम्ही असं पण करू शकता, E ऑफ एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू याच ठिकाणी समेशन करू शकता, म्हणजेच मग या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. तर या ठिकाणी कसं करसाल, तर 0चा स्क्वेअर इंटू त्याचं प्रोबेबिलिटी, ठीक आहे, प्लस नंतर 1चा स्क्वेअर त्याचं प्रोबेबिलिटी, नंतर 2चा स्क्वेअर आणि त्याचं प्रोबेबिलिटी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. ह्या इथं करण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही जर चार्टमध्ये केलं तर ते थोडंसं तुम्हाला सोपं पण जाईल आणि त्या ठिकाणी चुकणार पण नाही. द इसेंट्रिक अँगल ऑफ द पॉइंट ऑफ द इलिप्स. या ठिकाणी इसेंट्रिक अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. 11th स्टँडर्डचा कोनिक सेक्शन या चॅप्टर मधला प्रश्न आहे, अत्यंत सोपा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याकडे दिलेलं काय आहे, पॉइंट दिलेला आहे बघा, पॉइंट कोणता, पी दिलेला आहे, दॅट इज -6,2 आणि ह्याच कोणाच्या व्हॅल्यू असतील तर हे आहे आपल्यासाठी x, y. त्यानंतर आपल्याला दिले बघा इक्वेशन ऑफ इलिप्स. इक्वेशन ऑफ इलिप्स, इक्वेशन ऑफ इलिप्स काय दिलं या ठिकाणी, तर तो दिलाय एक्स स्क्वेअर अपॉन 48 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल टू 1. आता इलिप्स मध्ये काय असतं, इलिप्सचं स्टँडर्ड इक्वेशन आहे बघा, याला कम्पेअर करा, कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. जर दोघांना कम्पेअर कराल तर या ठिकाणी काय मिळालं सांगा, ए स्क्वेअर इज इक्वल टू 48, म्हणजेच ए इज इक्वल टू किती मिळालं, रूट घ्या, रूट 48 म्हणजेच काय मिळालं 16 3 म्हणजेच 4√3 हा मिळाला आपल्याला ए. त्यानंतर बी, बी काय मिळालं या ठिकाणी सांगा, बी स्क्वेअर इज इक्वल टू 16 देअरफॉर बी इज इक्वल टू, तो मिळाला आपल्याला 4. या ठिकाणी बघा, जर स्टेप बाय स्टेप जर गोष्टी लक्षात घेसाल तर कन्सेप्ट पण लक्षात येतील आणि सॉल्व काय करायचं आहे ते पण या ठिकाणी लक्षात येईल. आता बघा, आपल्याला काढायचा आहे इसेंट्रिक अँगल. आता हा अँगल म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर साधं सोपं सरळ गोष्ट आहे की आपल्याला टॅन थिटा कॅल्क्युलेट करा, जो थिटा मिळेल तो असेल याच्यासाठीचा इसेंट्रिक अँगल हा पॉइंट असताना. ओके, सो या ठिकाणी टॅन थिटा कॅल्क्युलेट करण्यासाठी डायरेक्ट काही फॉर्म्युला नाही. मग आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, तर या ठिकाणी फॉर्म्युला आहे आपल्याकडे एक्स इज इक्वल टू ए इंटू कॉस थिटा. ठीक आहे, आणि दुसरा काय आहे, दुसरा आहे वाय इज इक्वल टू बी साइन थिटा. ठीक आहे, म्हणजे जर दोघांना डिवाइड करसाल तर काय मिळेल, y इज इक्वल टू बी साइन थिटा, याला डिवाइड करा x, याला डिवाइड करा a कॉस थिटा. चालेल, दोन इक्वेशनला जर डिवाइड केलं तर. ओके, तर आपल्याला काय मिळेल मग, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, तो मिळाला टॅन थिटा. ए इकडे झाला मल्टिप्लाय ए वाय आणि बी झाला याला एक्स ला मल्टिप्लाय बी एक्स, म्हणजेच काय मिळालं, हेअर टॅन थिटा इज इक्वल टू ए वाय. ए ची किंमत किती घेतली आपण, 4√3 इंटू वाय ची किंमत किती आहे, तर वाय आपण ह्या पॉइंटला म्हटलं होतं 2 अपॉन, नंतर बी एक्स, बी ची किंमत किती घेतली 4 इंटू एक्स, एक्स किती आहे या ठिकाणी -6. ठीक आहे, चला या ठिकाणी याला कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेट कराल तर काय लक्षात येईल, हा 4 कॅन्सल, हा 2 कॅन्सल, हा 2 कॅन्सल, म्हणजे उरला 3. तर या ठिकाणी काय उरला आपल्याकडे, उरला √3 अपॉन -3. ओके, सो हा √3 आणि खालचा एक √3 जर कॅन्सल झाला तर आपल्याला या ठिकाणी मिळालं बघा, टॅन थिटा इज इक्वल टू -1/√3. आता हे मिळालं आपल्याला आन्सर, टॅन थिटा इज इक्वल टू -1/√3. टॅन कोणता अँगल आहे की जो -1/√3 असतो, तर दोन ठिकाणी, एक तर सेकंड क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंट, त्याच वेळेस टॅन निगेटिव्ह असतो. मग घ्यायचा कोणता, सेकंड घ्यायचा की फोर्थ घ्यायचा, तर बघा पॉइंट काय दिलेला आहे, -6
2 म्हणजेच सेकंड क्वाड्रंटचा दिलेला आहे. दॅट्स वाय आपल्याला सेकंड क्वाड्रंट घ्यावा लागेल. आणि मग केव्हा असतो तो, तर थिटा त्यावेळेस असतो 150 डिग्री. त्यांचं अँगल 150 असताना रेशो -1/√3. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. 11 स्टँडर्डचा चॅप्टर सर्कल मधला हा प्रश्न आहे बघा. इफ वन ऑफ द डायमीटर ऑफ द सर्कल गिवन इक्वेशन x² + y² - 4x + 6y - 12 = 0 is a chord of a circle yes whose center is at -3,2 then the length of radius of r. या ठिकाणी आपण सगळ्यात सुरुवातीला तर याचं डायग्राम काढून घेऊ. बघा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट की समजा हा आपलं जे काही इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन आहे बघा ह्या छोट्या सर्कलचं. ठीक आहे, ज्याचा डायमीटर हा मोठ्या सर्कलचा म्हणजे ह्या यसचा काय आहे या ठिकाणी, तर त्याची ती आहे बघा कॉर्ड. ओके, सो आपण जर म्हटलं की आपल्याला या ठिकाणी नेमकं कॅल्क्युलेट काय करायचं, तर कॅल्क्युलेट करायचं आहे ह्या यसची आपल्याला रेडियस काढायची आहे, म्हणजे हे व्हाईट वाला डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण काय करूयात, सुरुवातीला तर मला या ठिकाणी काय माहिती पाहिजे, ह्या छोट्या सर्कलची रेडियस माहित होऊ शकते का. ठीक आहे, तर बघा मला त्याचं इक्वेशन मिळालेलं आहे, स्टँडर्ड इक्वेशन माहित आहे. जर मी याला सर्कलच्या इक्वेशन सोबत जे काही त्याचं स्टँडर्ड इक्वेशन असतं, जनरल इक्वेशन आपण ज्याला म्हणतो, तर त्यासोबत जर कम्पेअर करणार x² + y² + 2gx + 2fy + c = 0, तर या ठिकाणी लक्षात घ्या मला काय मिळालं, 2g = मिळालं बघा -4, म्हणजेच g मिळालं -2. त्यानंतर 2f मिळालं बघा 6, म्हणजेच f मिळालं 3. तर या ठिकाणी सेंटर कुणाचा, जो काही आपला सर्कल 1 आहे त्याचा काय मिळाला, तर तो असतो -g, -f, -g, -f, म्हणजे त्याचा सेंटर मला या ठिकाणी काय मिळाला, तो मिळाला -2 म्हणजेच तो मिळाला 2 -3. हा मिळाला मला सेंटर. हा सेंटर कोणाचा मिळाला, तर हा मिळाला या C1चा 2, -3. त्यानंतर याची रेडियस ऑफ कुणाची, C1ची, तर फॉर्म्युला असतो बघा या ठिकाणी g² + f² - c. या ठिकाणी लक्षात घ्या भरपूर जण याला -g -f घेतात किंवा g किंवा f घेतात, काही घेतलं तर फरक पडत नाही, कारण की स्क्वेअर आहे, निगेटिव्हचा स्क्वेअर बी पॉझिटिव्ह होणार, पॉझिटिव्हचा पण पॉझिटिव्ह असणार. या ठिकाणी जीचं व्हॅल्यू किती घेतलं तर आपण जीचं व्हॅल्यू घेतलं तर -2 चा स्क्वेअर 4 प्लस एफचं व्हॅल्यू 3चा स्क्वेअर 9 मायनस सीचं व्हॅल्यू किती मिळालं, तर सीचं व्हॅल्यू मिळालं बघा -12. म्हणजे या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला -12. ठीक आहे, बघा 4 9 13 मायनस मायनस प्लस आणि ते झालं 25, म्हणजेच C1चं रेडियस किती मिळालं आपल्याला, √25 दॅट इज इक्वल टू 5. आता गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आपण कोणत्या कोणत्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. जर या ठिकाणी डायग्राम मध्ये जर बघाल तर मला ह्या C1चं रेडियस माहित आहे, म्हणजेच ह्या C1 पासून ते इतकं डिस्टन्स माहित आहे, जे की किती आहे 5 आहे. ओके, त्यानंतर मला ही लेंथ काढायची बघा. जर मी यस आणि C1 यांच्यामधलं जर डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकलो तर तो ट्रायंगल तयार होईल आणि मी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. मग ते डिस्टन्स मला आता कॅल्क्युलेट करावं लागेल. कोणतं डिस्टन्स, यस पासून ते C1 पर्यंतचं, बरोबर, यस पासून ते C1 पर्यंत काय असेल, तर डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, x2 - x1 म्हणजेच काय -3 -2 चा स्क्वेअर प्लस 2 -3 चा स्क्वेअर. ठीक आहे, हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल बघा आपल्याला, -3 -2 दॅट इज -5 25 प्लस हे पण किती मिळेल, 2 मायनस मायनस ते झालं +5, म्हणजे हे पण मिळालं 25. तर किती मिळालं मला, √50. ते किती मिळालं, √15. देअरफॉर यस पासून ते C1चं डिस्टन्स मला मिळेल बघा या ठिकाणी 5√2. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे पूर्ण डिस्टन्स मिळालं आपल्याला, रेडियस आहे ती, हे पण मिळालं, हे काय आहे यस पासून ते C1चं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे मिळून गेलं आपल्याला या ठिकाणी. आता आपल्याला हा तर परपेंडिक्युलर आहे, आता हा परपेंडिक्युलर कशामुळे आहे, तर 9th स्टँडर्डला आपण एक थेरम बघितलेला आहे. तर तो थेरम काय असतो की ही कॉर्ड आहे, ही काय आहे कॉर्ड, आणि ह्या कॉर्डच्या जर पॉइंटला आपण जर हा सेंटर पॉइंट आहे, बरोबर,
कॉर्डच्या सेंटर पॉइंटला आणि सर्कलच्या सेंटर पॉइंटला जर आपण कनेक्ट केलं तर या ठिकाणी जो अँगल तयार होतो तो 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. त्याला आय थिंक क्वाड रेडियस थेरम अशा पद्धतीने काही म्हटलं जातं. ठीक आहे. तर तो थेरम या ठिकाणी जर अप्लाय केला तर हा आपल्याकडे काय मिळाला, तर हा मिळाला बघा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल. कोणता? हा आपल्याला असा राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी मिळाला. ठीक आहे. आता याच्यात हे डिस्टन्स माहिती आहे आपल्याला 5, हे डिस्टन्स माहित आहे 5√2. काढायचं काय आहे? हायपोटेन्यूस. घ्या मग. हेअर रेडियस ऑफ कुणाची? यस, मोठ्या सर्कलची. तर ती काय असेल? तर ती असेल √5चा स्क्वेअर प्लस 5√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दॅट्स इट. करा कॅल्क्युलेट. ते मिळेल बघा आपल्याला या ठिकाणी 5चा स्क्वेअर 25 प्लस 5√2चा स्क्वेअर 50. हे अंडर रूट मध्ये. ठीक आहे. 75 म्हणजे 25 3चा म्हणजेच किती मिळालं रेडियस? 5√3 जे काय असेल सेंटीमीटर युनिट 5√3. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन या चॅप्टरचा हा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी विचारलंय द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला अँड द लाईन. आपण सुरुवातीला काय करू? एक डायग्राम या ठिकाणी काढून घेऊ. बघा, हा जो पॅराबोला दिसतो आहे y² इज इक्वल टू 27x आणि ह्या लाईनचं इक्वेशन आहे या ठिकाणी x इज इक्वल टू 1. आपल्याला एरिया जर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला दोन गोष्टी लक्षात यायला पाहिजे आणि त्या म्हणजेच की एकतर लिमिट आणि दुसरी गोष्ट की ते पॉइंट एकमेकांना कोणत्या कोऑर्डिनेट्समध्ये कोणत्या पॉइंट्समध्ये इंटरसेक्ट करतात. तर ते पॉईंट आपल्याला या ठिकाणी काढावे लागेल. बघा, जर पॉईंट काढायचे असेल तर या ठिकाणी काय करू? x इज इक्वल टू 1 जर याच्यात पुट करणार तर काय मिळेल या ठिकाणी? y² इज इक्वल टू 27 आणि एक्सच्या जागी 1 म्हणजे y² इज इक्वल टू काय मिळालं? 27. बघा, रूट घ्या दोन्ही साईडला तरी ते मिळेल आपल्याला y इक्वल टू या ठिकाणी काय मिळेल? √27. आता जर 27चा रूट घ्याल तर तो काय मिळणार आपल्याला? तो असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. म्हणजेच या ठिकाणी काय मिळालं बघा? y इज इक्वल टू मिळाला आपल्याला प्लस ऑर मायनस 3√3. ही मिळाली आपल्याला y ची व्हॅल्यू, ज्याला की आपण लिमिट म्हणू शकतो. ओके. सो या ठिकाणी y म्हणजे आपण कोणता पॉईंट म्हणणार? तर हा पॉईंट किती मिळाला बघा आपल्याला? हा मिळाला आपल्याला -3√3 आणि हा वरचा मिळाला बघा या ठिकाणी 3√3. ठीक आहे. जर x ची लिमिट पुट करून जर आपल्याला घ्यायचं असेल तर मला x च्या व्हॅल्यू माहित पाहिजे. मग x च्या व्हॅल्यू किती आहेत? तर या ठिकाणी तर आहे 0. या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आहे बघा? या ठिकाणी आहे 0 आणि या ठिकाणी किती आहे? 1. कारण ही लाईन कोणाची आहे? x इज इक्वल टू 1चं. म्हणजे मी काय घेणार? तर डायरेक्ट या ठिकाणी बघा एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन कुठून 0 पासून ते 1 पर्यंत y विथ रिस्पेक्ट टू x घेणार. हे x चे लिमिट ठेवत असताना आता या ठिकाणी अडचण काय होते आहे की मी 0 पासून ते 1 पर्यंत जे घेणार तर जो एरिया मिळतो ना तर तो एरिया फक्त इथपर्यंतच मिळतो. एक्स ऍक्सिस पर्यंत. एक्स ऍक्सिसच्या खालचा एरिया मिळत नाही या फॉर्म्युल्यानंतर. मग आता जर आपल्याला याच्या खालचा एरिया जर मिळत नाही तर मग या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे बघा, वरती जो रिजन आहे तोच रिजन खाली आहे. म्हणजे काय? जो वरचा एरिया मिळेल तोच एरिया खालचा मिळेल. म्हणजेच या ठिकाणी आपण रिक्वायर्ड एरिया बरोबर याला 2 ने मल्टिप्लाय करू शकता किंवा तोच एरिया परत त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकता. या ठिकाणी आपण 2 ने मल्टिप्लाय करा किंवा ऍड करा, तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हा 2 ॲज इट इज बघा. या ठिकाणी इंटिग्रेशन 0 पासून ते 1 पर्यंत विथ रिस्पेक्ट टू x. आता माझ्याकडे y ची व्हॅल्यू आहे का? नाही, माझ्याकडे तर कुणाचं आहे? y² व्हॅल्यू आहे. मग या ठिकाणी जर याची आपण कन्व्हर्जन करणार y मध्ये तर y मध्ये काय मिळालं बघा? √27x म्हणजे 27चा पण रूट आणि x चा पण रूट म्हणजे या ठिकाणी काय असेल तर √27. ओके. आता जो 27 आहे तो तर या ठिकाणी काय आहे? तो कॉन्स्टंट नंबर आहे. त्याला डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. म्हणजे या ठिकाणी काय मिळालं? 2√27 इंटिग्रेशन 0 to 1 कुणाचा? x चा पॉवर 1/2 विथ रिस्पेक्ट टू x. चला, आता सर्वांना माहिती आहे इंटिग्रेशन कसं घ्यायचा. हा 2 ॲज इट इज 3 √27 म्हणजेच 3√3. चला, या ठिकाणी x चं इंटिग्रेशन काय असेल? x चा पॉवर 3/2 डिवाइड 3/2 आणि लिमिट 0 पासून ते 1 पर्यंत. चला, या ठिकाणी काय असेल? हा आपला 2 होईल या ठिकाणी मल्टिप्लाय म्हणजे 2 2 चा झाला 4 आणि हा 3 3 झाला कॅन्सल म्हणजेच आपल्याला मिळालं बघा 4√3. ठीक आहे. आणि आतमध्ये काय मिळेल तर x च्या जागी एकदा अप्पर लिमिट 1 चा पॉवर 3/2
मायनस 0चा पॉवर 3/2 तर काय मिळालं 4√3 ब्रॅकेटमध्ये 1चा पॉवर काय पण असेल तर 1 मायनस 0चा पॉवर काय पण असेल तर 0 1 मायनस 0 ते मिळालं 1 म्हणजेच आन्सर आला बघा आपलं 4√3 देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. म्हणजेच कसं ज्या विद्यार्थ्यांना ती मेथड सोपी वाटेल त्यांनी ती सुद्धा करू शकता बघा. म्हणजेच काय मला सांगायचं आहे या ठिकाणी जर आपण बघाल तर बघा या ठिकाणी काय दिसतं आहे लाईनचा एरिया हा लाईनच्या खालचा एरिया. त्यानंतर जर त्याच्यातून एवढा एरिया जर मायनस केला ठीक आहे तर आपल्याला एरिया बिटवीन द कर्व मिळून जाईल. मग या ठिकाणी लिमिट काय घ्यावं लागतील तर लिमिट कुठून कुठपर्यंत आहे 3√3 पासून मायनस 3√3 पर्यंत. मग या ठिकाणी फक्त अडचण काय आहे ना की मोठ्या एरियातून छोटा एरिया मायनस करावा लागेल. म्हणजेच काय या ठिकाणी आपण म्हणू शकतो बघा या ठिकाणी आपण काय म्हणणार हेअर रिक्वायर्ड एरिया इक्वल टू कुठून कुठपर्यंत -3√3 पासून ते 3√3 पर्यंत आणि x विथ रिस्पेक्ट टू x. पण आता फक्त x कोणता तर एवढाच का नाही या ठिकाणी काय होत आहे हा तर x जर म्हणणार तर हा पूर्ण एरिया आहे मला हा पण एरिया त्याच्यातून मायनस करायचा आहे. म्हणजेच मी काय करणार या ठिकाणी x मधून मायनस करणार जे x आहे या ठिकाणी ओके x इज इक्वल टू जे 1 आहे तर त्या 1 मधून मी काय करणार मायनस. मग 1 मधून मायनस कोणाला करायचं 1 मायनस ह्या कर्वला तर कर्वचं या ठिकाणी कन्वर्ट करा x मध्ये. मग या ठिकाणी जर x ची व्हॅल्यू काढाल तर ती काय येईल x इज इक्वल टू y²/27 या ठिकाणी येईल बघा y²/27 विथ रिस्पेक्ट टू कोणाला y. दॅट्स इट. आता जर या ठिकाणी बघा तर परत पाठीमागच्या गणितात जशी कन्सेप्ट सांगितली त्याच पद्धतीने काय होईल तर इथून तर इथपर्यंत एरिया आता हा निगेटिव्ह रिजन आहे त्यामुळे त्या ठिकाणी एरिया काय दाखवेल निगेटिव्ह दाखवेल. इथून इथपर्यंतचा पॉझिटिव्ह दाखवेल म्हणजे काय होईल निगेटिव्ह एरिया पॉझिटिव्ह एरिया. आपण जरी एरिया निगेटिव्ह घेत नसलो पण कॅल्क्युलेशन मध्ये निगेटिव्ह आलेच नंतर त्या ठिकाणी काय होईल कट होऊन जाईल आन्सर 0 येईल. मग त्यासाठी काय करायचं त्यासाठी घ्यायचं आपण लिमिट 0 पासून ते 3√3 पर्यंत. जसं आपण डेफिनेट इंटिग्रल्स मध्ये काही कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. काय कन्सेप्ट बघितल्या जर फंक्शन इव्हन असेल तर आपण याला काय करतो याला करतो लिमिट 0 पासून ते 3√3 पर्यंत 0 पासून ते 3√3 पर्यंत आणि मल्टिप्लाय करतो 2 ने. ओके म्हणजेच काय की जर असं असेल -a पासून a पर्यंत f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x जर असेल आणि इफ फंक्शन इव्हन देन आपण काय करतो याला 2 ने मल्टिप्लाय 0 टू a आणि हे आपलं असतं f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे तर तो कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरू शकतो. ओके समोर काय असेल सांगा 1 मायनस y²/27 विथ रिस्पेक्ट टू y. चल घ्या इंटिग्रेशन घ्या. या ठिकाणी इंटिग्रेशन काय असेल हा आपला 2 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये 1चं इंटिग्रेशन y मायनस जागी मायनस या ठिकाणी आलं बघा y³ अपॉन 27 ॲज इट इज इंटू 3. लिमिट कुठून कुठपर्यंत 0 पासून ते 3√3 पर्यंत. चला पुट करा व्हॅल्यू 2 हां एकदा काय 3√3 मायनस y³ म्हणजेच 3√3 ब्रॅकेटचा क्यूब अपॉन खाली काय 27 इंटू 3 81. ओके चला नंतर काय करायचं मायनस. आता 0 म्हणजे 0च होईल त्याचं काही व्हॅल्यू चेंज होणार नाही 0 वायच्या जागी परत 0 तर तो कटला त्या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळालं बघा तर ते मिळालं 2 ब्रॅकेटमध्ये 3√3 ॲज इट इज मायनस या ठिकाणी बघा 3चा क्यूब 27 ठीक आहे याला थोडंसं कॅल्क्युलेशन करा 3चा क्यूब काय होईल तो बनला 27 आणि √3चा क्यूब काय बनेल तो बनेल 3√3 म्हणजे वरती या ठिकाणी आला बघा 81√3 डिवाइड हा 81 ॲज इट इज 3चा क्यूब 27 √3चा क्यूब 3√3 आणि 27 इंटू 3 दॅट इज 81 √3 ॲज इट इज. हा 81 जर कटला तर आपल्याला या ठिकाणी मिळालं 2 आणि आतमध्ये काय 3√3 मायनस हा √3 ठीक आहे दॅट इज 2 आणि आतमध्ये 2√3 म्हणजेच आपल्याला मिळालं बघा 4√3. दॅट्स वाय ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. बघा या ठिकाणी तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता. भरपूर वेळेस काय होतं ना की मुद्दामून असे काही प्रश्न जर आले तर ही लाईन थोडीशी क्रॉस देतात ठीक आहे किंवा हा कर्व या साईडला न देता परत थोडासा बॅक साईडला देतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय
की जसं समजा या ठिकाणी दिलं y स्क्वेअर इज इक्वल टू 27x, तर मग त्या ठिकाणी प्लस करतात किंवा काय मायनस करतात, तर त्यासाठी मग तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट आता माहिती पाहिजे.